बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक 2026 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक 2026 स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार संजय मंडलिक यांनी चेंडूस किक मारत करण्यात आलं. तसेच आकाशात फुगे सोडण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, हर्षल सुर्वे, संभाजी जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, इस्माईल बागवान, रोनक शहा, ओंकार जाधव यांच्यासह बालगोपाल तालमीचे राजेंद्र कुरणे, निवास शिंदे, सचिव राहुल चव्हाण, आप्पासाहेब साळुंके, युवराज कुरणे, बबन थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेतील सामना हा दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात खेळवण्यात आला. पूर्वार्धात सुरुवातीचे काही वेळ दोन्ही संघाकडून जोरदार चढाया झाल्या, मात्र त्यानंतर पूर्ण चेंडू हा उत्तरेश्वर संघामध्ये फिरत राहिला. सामन्याच्या 25व्या मिनिटाला दिलबहारचा खेळाडू स्वयं साळुंखेने गोल करत दिलबहार संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले, मात्र यश आले नाही. मध्यांतरापर्यंत सामना दिलबहार संघ 1-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 71व्या मिनिटाला दिलबहारचा खेळाडू संकेत वेसनेकर याने गोल करत दिलबहार संघाने 2-0 गोलने आघाडी घेतली. सामना संपण्यास काही मिनिटं शिल्लक असताना सामन्याच्या अतिरिक्त वेळेत दिलबहारच्या थालिन जैन याने गोल करत दिलबहार संघास 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. संपूर्ण वेळेत उत्तरेश्वर संघास गोल करता न आल्याने हा सामना दिलबहार संघाने 3-0 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. दिलबहार संघाकडून प्रथम भोसले, सार्थक मगदूम, फेबिन, संकेत वेसनेकर यांनी तर उत्तरेश्वर संघाकडून अथर्व पाटील, शोएब बागवान, तुषार पुनाळकर, मयूर कदम यांनी उत्कृष्ट खेळ केला. दरम्यान पहिला सामना हा श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात होणार होता. मात्र श्री शिवाजी तरुण मंडळ काही कारणास्तव मैदानावर उपस्थित न राहिल्याने फुलेवाडी क्रीडा मंडळास पुढे चाल देण्यात आली. उद्या संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात दुपारी 1 वाजता तर खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. मिनी सरस ताराराणी महोत्सव जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री.